म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं? अगं मग सांगतोय काय तुला, आता तू फोनवर सांगतेस तेव्हा कळतंय मला हे सगळं. मला वाटतं जावई बापूंनी त्यासाठीच आत्ता पिंट्याला फोन केलाय. म्हणजे जर तुमचे दोघांचे आता एकत्रच आल्यासारखे फोन आले, अगदी जावई बापूंचा पिंट्याच्या फोनवर आला आणि तुझा माझ्या फोनवर. तुम्ही एकत्र नाही आहात का जानू? सॉरी बाबा, सॉरी. काय म्हणालात तुम्ही? नाही, मी म्हटलं की तुम्ही एकत्र नाही आहात का आता? बरेचदा नसतो आम्ही एकत्र. म्हणजे नाही म्हणजे तो नाहीये माझ्या बरोबर. असं पण सुट्टी आहे ना? हो, पण त्याचं काहीतरी वेगळं चालू असतं, माझं वेगळं चालू असतं. चालायचं, बिझी माणसं तुम्ही. बाबा ठेवू मी फोन? हो ठेव. अरे म्हणूनच बाहेर येऊन फोन केलाय मी. ते बरं केलं भाऊजी. बरं, आपल्या फोन विषयी तिला काही कळू देऊ नकोस. नाही, मी काही नाही सांगणार. नाहीतर उगाच स्वतःला त्रास करून घेते ते नंतर. हो ना रे भाऊजी, आय एम सॉरी. कशासाठी? नाही ते म्हणजे आई. एक मिनिट पिंट्या, हे बघ त्यांचा स्वभाव आहे तो. दॅट्स ऑल राईट. अहो, आम्हाला माहितच नव्हतं की आई तुमच्या इथे आली म्हणून. पिंट्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आई आहेत त्या, आणि मला त्यांच्याविषयी काही तक्रार नाहीये. कशाही असलं ना तरी आई आहेत त्या, तुझी जान्हवीची आई आहे. आणि मुलगा मुलगी म्हणून त्यांच्या बाबतीत जी काही कर्तव्य आहेत ना ती तुम्ही पार पाडलीच पाहिजेत, त्यात शंकाच नाही. पण म्हणून तुझ्या लग्नाच्या बाबतीत त्यांचा विरोध आहे हे जर आपण लक्षात घेतलं ना तर आपल्याला पुढचा सगळा प्लॅन ठरवता येईल, इतकंच मला म्हणायचंय. अरे, आणि त्यांना दुखावण्याचा कुठलाच हेतू नाही आपला, पण त्याशिवाय हे होणार नाही हेही खरंय.